राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। पक्षाने एकमताने राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय, अशी माहिती आता सुनील तटकरे यांनी दिली आहे। छगन भुजबळ नाराज नाहीत, भुजबळांच्या ज्येष्ठत्वाचा योग्य सन्मान होईलच, असं तटकरे यांनी म्हटलं आहे। राष्ट्रीय नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार यांची रिक्त झालेल्या राज्यसभेच्या बाबतीमध्ये आम्ही सर्व कोर ग्रुपने त्या ठिकाणी साधक बाधक चर्चा केली आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि पर्यायाने महायुतीचे, कारण एका जागेसाठी ती निवडणूक होते म्हणून उमेदवार म्हणून राजेंद्र जैन हे आज पक्षाने त्या ठिकाणी अधिकृतरित्या उमेदवार ठरवलेले आहेत। चर्चा मागच्या काही दिवसांपासून होती ती भुजबळ साहेबांची होती, त्यांच्या बाबतीत काय निर्णय झालेला आहे? एक असंही चर्चा होती की ते राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत, राज्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपद देखील मिळायला हवं। त्यांचं ज्येष्ठत्व, त्यांचा अनुभव पक्षाला उद्याच्या दृष्टिकोनातून दिशादर्शक त्या ठिकाणी ठरणार आहे। त्यामुळे त्यांच्या ज्येष्ठत्वाचा योग्य तो सन्मान होऊनच पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल करत असताना त्या संदर्भातला निर्णय आम्ही एकमताने करणार आहोत। भुजबल साहब नाराज तो नहीं? बिल्कुल हमारे साथ में जब हैं। भुजबल साहब तो ऐसे नेता हैं कि जो उनके जो मन में है वो उनके चेहरे पे भी रहता है और बोलने के लिए कभी रुकते नहीं। जब मेरे साथ में यहाँ पे बाजू में है, इसका मतलब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक संघ काम करते है। तर राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र जैन आज सकाळी 10:30 वाजता राज्यसभेसाठी अर्ज भरणार आहेत। अर्ज भरताना राष्ट्रवादीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत। पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडेन असं राजेंद्र जैन म्हणतात। यापुढेही प्रामाणिकपणे काम करेन, अशी प्रतिक्रिया आता राजेंद्र जैन यांनी दिली आहे। माझ्यावर पक्षाने जे जबाबदारी दिली आहे, आदरणीय सुनेत्राताई पवार, आदरणीय पार्थदादा पवार, आदरणीय छगन भुजबळ साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, आदरणीय सुनील तटकरे साहेब आणि माननीय खासदार प्रफुल्ल पटेल साहेब यांनी जे विश्वास व्यक्त केला आहे, मी विदर्भात एक चांगल्या पद्धतीने काम करून आणि आदरणीय अजितदादाचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यामध्ये ज्या पद्धतीने आजपर्यंत मी पार्टीच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, इमानदार कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे, त्या पद्धतीने